महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबिदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर जवळील मांडवे बुद्रुक येथील चांद शाहवली बाबांच्या दर्ग्याचे सभामंडप व घुमटाचे काम सुरू असताना कळसाचा काही भाग अचानक कोसळल्याने या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे। या घटनेप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। मांडवे बुद्रुक येथील चांद शाहवली बाबांची दर्गा असून या दर्गाचे गेल्या काही दिवसापासून सभा मंडपासह कळसाचे काम सुरू आहे, परंतु चांद शाहवली बाबा दर्गाचे घुमटाचे काम सुरू असताना योग्य प्रकारचे सिमेंट, कॉन्क्रीटचा व स्टीलचा वापर केला गेला नसल्याने ही दुर्घटना घडली आहे। या दरम्यान बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मजूर कामगार काम करत असताना अचानक घुमट कोसळल्याने 4 कामगार देखील खाली पडलेत। यात सुभाष तुकाराम नरवडे वय 22 वर्ष राहणार बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड यांचा मृत्यू झालाय, तर अनिल गोयल तिरवड वय 25 वर्ष राहणार घोडत तालुका कन्नड जिल्हा नांदेड हा गंभीर जखमी असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय। तसेच अमोल चुडामन लोणी वय 18 वर्ष राहणार बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड, बालाजी मारुती गुतवड वय 30 वर्ष राहणार बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड असे गंभीर जखमींची नावे आहेत। सर्व कामगार नांदेड तालुक्यात जिल्ह्यातील रहिवासी आहेत। या दरम्यान गंभीर जखमी मजुरांना कुटे या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले। या दरम्यान उपचार चालू असताना सुभाष तुकाराम नरवडे यांचा मृत्यू झालाय, तर अनिल तिरवड यांची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने, पोलीस नाईक DM चौधरी यांनी घटनास्थळी भेट देत घटनास्थळाचा पंचनामा केलाय। मांडवे बुद्रुक येथील चांद शाहवली बाबा दर्गाचे घुमटाचे काम सुरू असताना योग्य प्रकारचे सिमेंट, कॉन्क्रीटचा व स्टीलचा वापर न केल्यास घुमट कोसळून अपघात घडू शकतो। यात काही जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची जाणीव असतानाही घुमटाच्या कामाचे ठेकेदार यांनी घुमटाचे काम सुरू असताना योग्य प्रकारचे सिमेंट, कॉन्क्रीटचा व स्टीलचा वापर न केल्याने घुमट कोसळून अपघात झाला। त्यात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 1 जण अत्यावस्थेत असून 2 जण गंभीर जखमी असल्याचे घटनेनुसार दीपक दत्ता आललवाड वय 24 वर्ष राहणार बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड, हल्ली राहणार मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीनुसार एका कामगाराच्या मृत्यूस जबाबदार, तर तिघे कामगारांच्या दुखापतीस जबाबदार संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।